Hello friends, I hope all of you are doing well. So let's discuss the given question here. So guys काय दिलंय, if matrix A is 3 by 3 matrix where A1 capital A11, A12, A13 are the cofactors of small a11, small a12, a13 respectively, then the values of a11, small a11, capital A11 plus a12 into capital A12 प्लस A13 इंटू कॅपिटल A13. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे कळालं पाहिजे की स्मॉल A11 काय आहे. आता हे स्मॉल A11 जे दिलेत ते आपल्याला डायरेक्टली एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स दिलेत. आता A11 म्हणजे काय आपण इथं लिहू शकतो. A11 म्हणजे मॅट्रिक्सचा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट. कोणता एलिमेंट येईल ते? सो गाइस फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये कोणता येईल तर कॉस थिटा. ओके. सिमिलरली A12 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधला, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधला कोणता येईल तो साइन थिटा. अँड थर्ड कोणता A13, A13 म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम म्हणजे 0 इथं. ठीक आहे, इथं 0 येणार आहे. आता हे झाले स्मॉल A11 आपण एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्सला डिनोट करतो. आता कॅपिटल A11 काय आहे तर ते को फॅक्टर्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. को फॅक्टर कसे फाइंड करायचे गाईज, आता आपण शिकलेलो आहोत को फॅक्टर कसा फाइंड करायचा. तर आपण 1 बाय 1 को फॅक्टर फाइंड करूया. फर्स्ट A11चा को फॅक्टर कसा फाइंड करतो गाईज आपण, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे -1 टू द पॉवर दॅट इज फर्स्ट हमी रोज फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम म्हणून 1+1 करायचं इनटू मायनर ऑफ दॅट एलिमेंट. मायनर कसा फाइंड करतो आपण तर एलिमिनेटिंग दॅट रो अँड कॉलम, जो रिमेनिंग आपला राहील त्याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. ओके, कसा फाइंड करायचा गाईज, सपोज आता A11 आहे म्हणजे फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, म्हणजे हे जर आपण फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर सोडून दिलं तर काय राहते कॉस थिटा 0 0 1. ह्याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा ह्या 2/2चा. काय येईल तो कॉस थिटा -0. हे जर सिम्प्लिफाय केलं -1 टू द पॉवर स्क्वेअर इंटू कॉस थिटा म्हणजे -1 टू द स्क्वेअर काय येणार आहे प्लसच येणार आहे, म्हणून इथे येणार आहे आपलं फक्त कॉस थिटा. समजलं तुम्हाला कोफॅक्टर कसे फाइंड करायचे आहेत. आता सिमिलरली तुम्ही बाकीचं फाइंड करून दाखवा मला, तरी मी तुमच्यासोबत फाइंड करतो. A12 म्हणजे काय फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम म्हणजे -1 टू द पॉवर 1 + 2. आता काय एलिमिनेट करायचे आपल्याला इथे डिटर्मिनंट फाइंड करण्यासाठी, फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम जर आपण काढला म्हणजे असा, हे झाला फर्स्ट रो आणि हा झाला सेकंड कॉलम, तर कोणता डिटर्मिनंट राहतोय -sin थिटा 1 आणि 0 0. आता जर आपण ह्यांचा डिटर्मिनंट काढला तर काय येणार आहे -sin थिटा -0. सो विच इज इक्वल टू -1 टू द पॉवर क्यूब इंटू -sin थिटा विच इज इक्वल टू -1चा क्यूब मायनस येणार आहे, मायनस प्लस होऊन जाईल तिथे, म्हणजे काय येणार आहे +sin थिटा. थर्ड कोणता आहे कॅपिटल A13 म्हणजेच -1 टू द पॉवर 1 + 3. आता काय करायचं आपल्याला सेम गाईज, ह्याचा डिटर्मिनंट फाइंड करण्यासाठी फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट करायचा आहे. कोणता डिटर्मिनंट येईल -sin थिटा कॉस थिटा 0 0. ह्याचा डिटर्मिनंट फाइंड करा, काय येईल तो 0 -0 राईट. आता 0 इंटू 0 काय येणार आहे -1 टू द पॉवर 4 जरी घेतला पण इंटू 0 आहे ना म्हणून 0च येणार आहे. भेटल्या का व्हॅल्यूज आपल्याला सगळ्याला, A11 स्मॉल A12 स्मॉल A13 आणि कॅपिटल A11 कॅपिटल A12 आणि कॅपिटल A13. आता फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे व्हॅल्यू त्या, म्हणून इथं आपण प्रॉपर लिहून घेऊया एकदा डबल. ते कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, स्मॉल A11 कॅपिटल A11 प्लस स्मॉल A12 इंटू कॅपिटल A12 प्लस स्मॉल A13 इंटू कॅपिटल A13 विच इज इक्वल टू, त्याला आपण डिनोमिनेटरला बी लिहू शकतो इथे माग खाली, इक्वल टू काय येणार आहे ते कॉस थिटा इनसाइड द ब्रॅकेट कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा प्लस 0 इंटू 0. आता इथं कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा विल बी साइन स्क्वेअर थिटा. सो आता मला सांगा 0 इंटू 0 विल बी 0. सो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आहे
तर 1. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर काय येईल, ह्याची व्हॅल्यू काय येईल तुमची, इक्वल टू 1. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. सो विच ऑप्शन इज करेक्ट, 1. सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. खूप सिम्पल आहे गाईज, तुम्हाला फक्त को फॅक्टर फाइंड करता आले पाहिजे यामध्ये. ठीक आहे, चला तर मग